काय झालं? फोन उचलत नाहीये. उगाच भरल्या ताटावर उठवलं त्याला. मी काय उठवलं? मी काय चुकीचं बोलत होते का? पण वेळ चुकीची होती ना. हो मग त्यांनी जरा समजूतदारपणे घ्यायचं होतं ना. बिघडलं कुठे? तो नोकरी करणार नाही हे तो पहिल्यांदाच बोललाय ना आपल्याला. मग धंदा करा म्हणावं. काहीही करून घरात पैसे आणा. हे काय घर आहे? या असल्या घरात किती दिवस राहणार? तू का त्या गावच्या जमिनीचा विषय काढलास? त्यांनाच चिडले ते. बघ 10 वर्ष झाली आता तुमच्या लग्नाला. आम्हाला जेवढी जमेल ना तेवढी सगळी मदत करतो आम्ही तुम्हाला. आणि त्याबद्दल आम्ही कुठली कसली तक्रारही केलेली नाहीये. नाही, वेळ पडली की मदत ही करायलाच हवी. मुलीचाच संसार आहे. पण फक्त आम्हीच? त्याच्या आई वडिलांची काहीच जबाबदारी नाही का? अगं मदत तुम्ही आपणहून करताय, ते कुठे आलेत मागायला? अरे वा, हे बरं आहे. नाही म्हणजे दिसत असून सुद्धा आम्ही न दिसल्यासारखं करायचं. हे बघ लक्ष्मी, अजून सँडीचं लग्न व्हायचंय. त्याचा संसार उभारायचाय. आमचे पैसे काही झाडाला लागत नाहीत. मग नका ना देऊ. आम्ही कुठे काय म्हणतोय? अरे पण त्याच्या आई वडिलांची काहीच जबाबदारी नाही का? हे बघ त्यांनी मदत करायला काही हरकत आहे? नाही, लग्नात अगदी छान मानपान करून घेतला ना त्यांनी. नाही घेतला ना, सांग ना मला, घेतला ना? मग एवढी जमीन आहे गावी, त्यातला एखादा छोटासा तुकडा विकावा आणि आपल्या मुलाच्या संसाराला हातभार लावावा. हा कसला आडमुठपणा? आई तुला माहितीये ते नाही बोलत वैभवशी. हो, त्यांना नाही ना आवडत मुलांनी असा तोंडाला रंग लावलेला. आई तू? आम्हालाही आवडत नाही आवडत आम्हाला सुद्धा. पण आमची मुलगी दिलीच ना आम्ही शेवटी. नाही पण आता खूप झालं. हं, हे बास झालं नाटक पीठ. आता काहीतरी काम धंदा करा म्हणा, 4 पैसे मिळवा म्हणा. अगं खूप इच्छा असतात ग माणसांच्या, पण संसारासाठी स्वतःच्या इच्छा मारायलाच लागतात. 4 पैसे मिळवायलाच लागतात घरासाठी. तुला नाही पटायचं ग माझं बोलणं, नाही पटायचं. पक्या, हे बघ तू ना त्या नोकरीवर नीट लक्ष देऊन असं, नीट लक्ष दे त्या नोकरीवर. जोपर्यंत ही दोघं मनावर घेत नाहीत ना तोपर्यंत मी ह्यांचा पिच्छा सोडणार नाही.